ही हीटिंग चेंबर आहे। या हीटिंग चेंबरमध्ये आपण कोणत्या टाईपची हीटिंग वापरतो, तर इनडायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग वापरतो। इनडायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग याच्यामध्ये हीटर आहेत, ओके, 2,000 वॅटचे हीटर आहेत। हे एक हीटर आहे, हे 2 हीटर आहे, ते 2 हीटर आहे, हे 2 हीटर, म्हणजे किती हीटर आहे, 6 हीटर आहेत। हे हीटर आहेत, ओके, नायक्रोम मटेरियलचे हीटर आहेत। ते काय करतात, हीट डेव्हलप करतात आणि हीट डेव्हलप करून काय केलं जातं, हे ट्रान्सफॉर्मरची असेंबली केली। लक्ष द्या, ट्रान्सफॉर्मरची म्हणजे ते आपण कोअर बनवलं, हे कोअर बनवलं, प्रायमरी वाइंडिंग ठेवली, सेकंडरी वाइंडिंग प्लेस केली, त्याच्यावर हे केलं। ते झाल्याच्या नंतर पूर्ण वाइंडिंग झाल्याच्या नंतर ट्रान्सफॉर्मरला अशा पद्धतीने इथं प्लेस केलं जातं। 1 2 3 4 अशा पद्धतीचे ट्रान्सफॉर्मर प्लेस करायचे। एकदा का ट्रान्सफॉर्मर प्लेस केले की मग याला हे काय रे, हे कॉम्पॅक्ट चेंबर, त्याला हीटिंग चेंबर म्हणतात। काय म्हणतात, हीटिंग चेंबर। तर ह्या हीटिंग चेंबरमध्ये हे ट्रान्सफॉर्मर ठेवायचे आणि त्याला हीट द्यायची। तर इथं काय होतं, त्या ट्रान्सफॉर्मरचे हे जे काय म्हणतात वाइंडिंग आहे, त्या वाइंडिंगचे सगळे मॉइश्चर कंटेंट जे आहे ते एक्स्ट्रॅक्ट करण्यासाठी याचा वापर केला जातो। म्हणजे त्याच्यात जर काही ओलावा राहिला ते पूर्ण 100% ड्राय करण्यासाठी याचा वापर करतात। तर इथं आपण रॅडिएशन हीटिंग वापरतो किंवा त्याला इनडायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंगसुद्धा म्हणतो। म्हणजे इनडायरेक्ट रेजिस्टन्स हीटिंग, हीटर ऑपरेट होतात आणि रॅडिएशननी हीट इथं येते आणि ते भाजून निघतात मटेरियल। भाजून निघलं की त्याचे काही कंटॅमिनेटेड वगैरे असतील ते सगळे रिमूव्ह करण्याचं काम हे हीटर करतं। तर हे चेंबर आहे, कॉम्पॅक्ट चेंबर आहे पहा, ओके। तर हे जर समजा बंद केलं तर काय होणार आहे, आतली हीट बाहेर येणार आहे का, नाही, आतमध्ये हजारो डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर असेल आणि त्या टेम्परेचरने ते मधात मटेरियल भाजून निघेल, ओके। हे 8 घंटे 10 घंटे भाजलं की नंतर आपण इथं आत्ता बघितलं ना त्यांनी असेंब्ली कशी केली आणि ते टँकिंग कशी केली, असेंब्ली करून टँकिंग केली ना, तर ते टँकिंग करण्यासाठी नेण्या अगोदर इथं भाजून काढलं जातं। इथं लक्षात, पहिले भाजायचं म्हणण्यापेक्षा त्याला ड्राय करायचं, भाजणं नाही म्हणत, त्याला ड्राय करणं म्हणतात, ओके। तर हे जे आहे याला आपण तरी भट्टी आहे, तर ह्या भट्टीमध्ये त्याला हाय टेम्परेचरने भाजून काढलं जातं। तर हे 2 म्हणजे 6000 वॅटचे हीटर आहेत आणि 6000 वॅटचे हीटर त्या मटेरियलला बऱ्यापैकी प्रमाणामध्ये भाजून काढतात। इथं लक्षात, हां, हीटर जे आहे हे नायक्रोम मटेरियलचं निकेल क्रोमियम असते। तर याच्यामध्ये 80% निकेल असतं आणि 20% क्रोमियम असतं। असे मटेरियल वापरतो आपण। 1500-2000 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं टेम्परेचर असतं आणि हे मटेरियल आपण इनडायरेक्ट हीटिंगनी भाजतो आहे। म्हणजे काय, तिथं हीट तयार होते आणि ते रॅडिएशननी ते याच्यावर येतं आणि यातले मॉइश्चर कंटेंट आहे का ते रिमूव्ह करण्याचं काम करतं। इथं लक्षात, तर बघा तुम्ही, हे ब्लॅक कलरचं आहे, ब्लॅक कलर काय करतो रे, हीट ॲब्झॉर्ब करतं, हीट बाहेर फेकत नाही, ओके, हीट बाहेर फेकत नाही, म्हणून हे जनरली ब्लॅक कलरचं आहे। तर हे केबल कनेक्शन बघा, ते हे हीटर आहे। तर हे 8 तासासाठी ठेवले की 8 तासामध्ये ते बऱ्यापैकी त्याचं मॉइश्चर वगैरे निघून जातं, ओके। काही ओलावा वगैरे असेल तर ते सगळं निघून जातं। हे का बरं करायचं आहे, कारण हे आपण ज्यावेळेस वाइंडिंग करतो ना, त्या वाइंडिंगमध्ये काय ओलावा येतो किंवा काही हे असतं, त्याच्यामुळं काय होतं, डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्या वाइंडिंगची खराब होऊ शकते, वाइंडिंग जळू शकते ना। आता समजा ही वाइंडिंग आहे, ही वाइंडिंग आहे, तर या वाइंडिंगमध्ये कुठं जर समजा मधात हे जर टच झाली, इथं बघा ही टच झालेली, याचा अर्थ काय, ही वाइंडिंग गेली कामातून, ओके। ही कोणती वाइंडिंग आहे, सेकंडरी वाइंडिंग तुमची। तर तिथं बघितलं आपण ती कशा पद्धतीने सेकंडरी वाइंडिंग वाऊंड होते ती। त्याच्यानंतर ही आहे तुमची प्रायमरी वाइंडिंग, ओके। ही कितीची आहे, 11 kVचा सप्लाय, हा 11 kVचा सप्लाय, तो 440 वोल्टचा सप्लाय। आणि हा जो सप्लाय आहे पहा, आपण सप्लाय कोणाला देणार आहे, इनपुट साईडला, ओके। मोठाले ज्या बुशिंग आहेत त्याला इनपुट सप्लाय दिला की तिथून काय होणार आहे, हे पहा, याला दिला, ह्या वाइंडिंगला, ही तुमची प्रायमरी वाइंडिंग आहे,
ही काय तुमची प्रायमरी वाइंडिंग. आता प्रायमरी वाइंडिंगतून सप्लाय गेला की त्याच्या अराउंड काय तयार होतील, फ्लक्स तयार होतील आणि ह्या फ्लक्स या वाइंडिंगवर लिंक होतील. ओके, कारण सप्लाय कसा आहे AC आहे. EMF तयार होईल कशामध्ये, या वाइंडिंगमध्ये EMF तयार होईल आणि तिथून तो सेकंडरीला जाईल. म्हणजे सप्लाय दिला ह्या वाइंडिंगला, त्याच्यानंतर याच्यामध्ये EMF तयार झाला आणि तिथून तो सेकंडरीला गेला. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे. येतं लक्षात. तर हे तुमचं कोअर आहे. कोअर कसं बनतं ते बघितलं आपण. ओके, तर हे खाली बेस माउंट करायचा. त्याच्यानंतर बेस माउंट केल्याच्यानंतर पुठ्ठा टाकायचा जाड. त्या पुठ्ठ्यावर परत अशा पद्धतीचे हे वाइंडिंग प्लेस करण्यासाठी क्लिटिंग टाकायच्या. हे क्लिटिंग तर 1 2 3 4 कोअर टाकायचे. ते कोअर किती टाकले जातात डिपेंड करतं किती लागतील त्याच्यावर. आणि एकदा का टाकले की नंतर परत हे मटेरियल अशा पद्धतीने त्याच्यावर फिक्स केलं जातं आणि परत त्याच्यावर लेअरिंग करून पॅकअप केलं जातं. आणि पॅकअप केल्याच्यानंतर असेंब्ली केली जाते. असेंब्ली केल्याच्यानंतर टँकिंगला जातं. टँकिंग झाल्याच्यानंतर म्हणजे टँकिंगमध्ये काय केलं जातं, ऑइल काढलं जातं. आता पहा ते कसं रिमूव्ह करतात त्याचं उदाहरण तिथं आहे. आता पहा एक ट्रान्सफॉर्मर आहे. हा रिमूव्ह होतोय म्हणजे टँकमधून काढण्याचं काम करतोय. हा ट्रान्सफॉर्मर वर काढला आहे ऑइलमधून, तेल पडतं पा खाली. हा जळालेला ट्रान्सफॉर्मर आहे. या साईडने ट्रान्सफॉर्मरची वाइंडिंग जळालेली आहे. जळालेली म्हणजे टर्न फॉल्ट झाला. 2 वाइंडिंग टच झाल्या आतमध्ये आणि त्याच्यामुळे त्याचं इन्सुलेशन फेल्युअर झालं. ओके, आणि अशा पद्धतीने ते दिसतोय ते ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे. ओके, आता आपल्याला तो ट्रान्सफॉर्मर ते परत रिअसेंबल करावं लागेल. म्हणजे सगळ्या कोअर काढायच्या, परत त्याची एक एक पार्ट काढून परत तो बनवायचा.